तर नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांची खूप डिमांड होती की दादा एक शेतीविषयी ब्लॉग तयार करा. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तयार केलेला आहे भावांनो. तर कसा वाटतो सांगा. भावांनो, बैल झुपले गाडीला, नंतर निघालो तर आम्ही शेतामध्ये. बैल झुपले. तर कसा वाटतो हा ब्लॉग नक्की कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तयार केलेला आहे तुमच्या डिमांडवरती. तर तुमच्या डिमांडवरती निघालो तर आम्ही आता शेतामध्ये चाललो गाडी बैल घेऊन. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर भावांनो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शेतामध्ये बैल नेल्याच्या नंतर आपण बघू शकतात बैलाला लगेच आपण कोळपणी चालू होती आपल्या शेतामध्ये. तर कोळपणी चालू होती, बघू शकतात तुम्ही. आपली बैलजोड कशी वाटते भावांनो कमेंटमध्ये सांगा. कशी चाल आहे बैलांची चालण्याची. जर आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. असे शेतीविषयी चांगले व्हिडिओ घेऊन येत असतो. तर बैलांवरती कोळपणी चालू होती. नंतर बघू शकतात तुम्ही आपण दुपारच्याला आपण बैल सोडलेले आहेत चारा वैरण करण्यासाठी. बैलांना चारा वैरण करण्यासाठी आपण बैल सोडलेले आहेत. आणि चारा वैरण झाल्याच्या नंतर आपण बैलांना एकदा पाणी पाजून घेऊ दुपारची. मग नंतर दुपारचे बैल पाणी पाजले. बैलांना खूप तहानलेले होते बैल. मग पाणी हे पाजले. नंतर ते बैलांनी खूप पाणी पिलं. खूप तहानलेले होते बैल. मग नंतर खूप पाणी पिल्याच्या नंतर म्हणलं आता चला आपण हे बैलांना घेऊन जाऊयात. नंतर बैलांना चारा वैरण करण्यासाठी आपण चरायला सोडलेले आहेत. नंतर बैलांनी खूप चारा वैरण खाल्ल्याच्या नंतर बैलांना खूप भूक लागलेली होती, म्हणून बैलांना एकदा चारण्यासाठी बैल बांधलेले होते. बैलांची विश्रांती बघू शकतात तुम्ही. बैलांची विश्रांती झाल्याच्या नंतर म्हणलं आता चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात. मग आम्ही बैलांना कोळपणीला झोपलेले आहेत तुम्ही बघू शकतात. मग बैलांना झोपल्याच्या नंतर बघू शकतात कोळपणी आमच्या इथं चालू आहे. बैलांना मुंगशे वगैरे घालून घेतले. नंतर मग म्हणलं आपण चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी ब्लॉग तयार करावं. तर बघू शकतात तुम्ही बैलांना मुंगशे वगैरे घातले. नंतर कासरा हे मागे फेकला आणि लगेच म्हणलं आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात. मग नंतर आमची कोळपणी सुरू झाली. बघू शकतात तुम्ही भावांनो. लगेच कोळपायला सुरू केलं आम्ही. आणि आमचे कॅमेरामन बघू शकतात तुम्ही. 3 कोळपे असून आम्ही एका हातामध्ये 1 कोळपं धरलं. तर बघू शकतात कोळपणी चालू होती. आणि मग भावांनो आपली बैलजोड कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकतात कशी चाल आहे आपल्या बैलांची. खूपच छान जोडी आहे आपलीवाली. बैलांसारखी बैलजोडत नाही. तर कमेंट करून नक्की सांगा. बैलजोड चांगली जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असे शेतीविषयी मी ब्लॉग तयार करीत असतो तुमच्या डिमांडवरती. नंतर हे काम झाल्याच्या नंतर म्हणलं चला बैल आपण सोडूयात. नंतर शेवटचे जाताना एकदा पाणी वगैरे पाजले. बैलांना कामाने खूप तहान लागलेली होती, म्हणून एकदा म्हणलं चला आपण एकदा बैलांना पाणी हे पाजून घेऊ. खूप तहानलेले होते बैल. बघू शकतात तुम्ही किती पाणी प्यायलेले आहेत. डबल बैलांनी पाणी पिलं. खूप पाणी पिलेले आहे. नंतर म्हणलं आता आपण गाडी झोपूया. नंतर बैलांनी खूप पाणी पिल्याच्या नंतर आम्ही गाडी बैल झोपलेली आहे. बघू शकतात तुम्ही गाडी बैल झोपल्याच्या नंतर म्हणलं आता बैलांचे जोते वगैरे लावले. बैलांचे जोते लावल्याच्या नंतर म्हणलं आता चला आपण आपल्या गावाकडे जाऊया. नंतर बघू शकतात आपण आपल्या गावाकडे चाललेलो आहोत. तर भावांनो असे शेतीविषयी चांगले व्हिडिओ टाकीत असतो.
तर तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा भावांनो. तर बैल झोपल्याच्या नंतर आम्ही गावाकडे गेलो. तुम्ही बघू शकतात गाडी बैल आपले बैल बघा कसे पळत आहेत. असेच शेतीविषयी चांगले मोटिवेशन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला म्हणलं आता गावाकडे जाऊन बैलांची वैरण गाडी राहिलेली होती म्हणून म्हणलं आपलं चला फास्ट. मग घाई बैल बघा कसे पळत आहेत आपले. इतकं काम करून सुद्धा भावांनो बैल आपले बेजार होत नाहीत. बघू शकतात तुम्ही कशी तिरकी चाल आहे आपल्या बैलांची. तरी भावांनो असा सपोर्ट राहू द्या. आणि मराठी माणसाची मराठी ओळख या यूट्यूब चॅनलला जर भेट दिली नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला भावांनो विसरू नका. असेच शेतीविषयी चांगले मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो. तर बघू शकतात आपली बैलजोड कशी पळालेली आहे. भावांनो शेती तितकं काम करून सुद्धा आपले बैल बघू शकतात तुम्ही. एकदा डबल येता पाणी पाजले, येता डबल येता पाणी पाजले. तर भावांनो शेवटचा जय जवान जय किसान असा सपोर्ट राहू द्या. लाईक करा, कमेंट करा आणि मराठी माणसाची मराठी ओळख या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तुमच्यासाठी असे शेतीचे मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो शेतकरी मुलांसाठी. तर भावांनो खोचू नका, लाईक करा. आणि भावांनो शेवटचा जय जवान जय किसान. थँक्यू, लव यू यूट्यूब फॅमिली. भावांनो खूप मेहनत करून ब्लॉग बनवलेला आहे तर तुमची एक लाईक बनते भावांनो. लाईक करा आणि कमेंट करा भावांनो. अख्खा दिवस गेला व्हिडिओ काढता भावांनो, पण तुमच्यासाठी एक चांगला छानपैकी शेतीविषयी ब्लॉग तयार केलेला आहे भावांनो. तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. थँक्यू.